नगर परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरासरी 60% वर मतदान। उद्याच्या निकालाबाबत उत्सुकता। नागपुरात विधिमंडळावर मराठा मोर्चाची धडक। सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू झाल्याचं चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर सरकार आरक्षणापासून पळत असल्याचा विरोधकांचा आरोप। कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार। अॅट्रॉसिटी कायदा आणखी कठोर करण्याची केली मागणी। मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला। बीडमध्ये 2 एसटी बसेसची केली तोडफोड। नोटाबंदीमुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी धावून आलं वालावलकर रुग्णालय। रुग्णांना दिले जात आहेत मोफत उपचार। आणि उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात सकाळी कोसळल्या हलक्या सरी। ज्वारी आणि गव्हाला फायदा होण्याची शक्यता। तर द्राक्ष, कापूस, हरभरा, तूर आणि फळ पिकांना धोका। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडलंय। पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या 14 नगरपालिकांसाठी आज मतदान झालेलं आहे। पुणे जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि नगर परिषदांसाठी हे मतदान झालेलं आहे। तर बारामती, सासवड, इंदापूर, दौंड, जेजुरी तसंच आळंदी, जुन्नर, लोणावळा, तळेगाव आणि शिरूर या नगर परिषदांचाही आज समावेश आहे। पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय। तर भाजपचे 52 नगराध्यक्ष यावेळी निवडून आले होते। यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे बारामतीमध्ये भाजप राष्ट्रवादीला धक्का देणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। अजित पवार, हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे आणि गिरीश बापट या सगळ्याच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली आहे। तर लातूर जिल्ह्यातल्या 4 नगर परिषदांसाठी देखील मतदान झालेलं आहे। यात अहमदपूर, उदगीर, औसा आणि निलंगा अशा 4 पालिकांचा समावेश आहे। लातूर जिल्ह्यावर तसं काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व मानलं जातं। मात्र निलंगेमध्ये जे मंत्री संभाजी पाटील यांचा मतदारसंघ आहे तिथं काय होणार याची उत्सुकता लागली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मतदान होत असलेल्या पालिकेत सर्वात मोठी पालिका उदगीरची आहे। तर उद्या पुणे लातूर जिल्ह्यातली मतमोजणी होणार आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये जे राज्यात झालं तेच पुणे जिल्ह्यातही होईल असा दावा केलाय गिरीश बापट यांनी। पुण्यातल्या ज्या नगरपालिकांमध्ये भाजपची ताकद कमी झाली होती तिथं ती आता लक्षणीय वाढली आहे। उद्याच्या निकालामध्ये ते दिसून येईलच असा दावा गिरीश बापट यांनी केलाय। मला असं वाटतं की जे परिवर्तन राज्यामध्ये झालं तेच परिवर्तन पुणे जिल्ह्यामध्ये होईल। मला माहिती आहे की लढाई कठीण आहे, अवघड आहे, पण आम्ही हार मानणारे नाही आहोत। आम्ही जिद्दीने लढणारे कार्यकर्ते आहोत। एक वेळ पैसा आमच्याकडे नाही, पण त्याची आम्हाला खंत नाही। माझा कार्यकर्ता हीच माझी संपत्ती आहे आणि त्याच्या जीवावर ही नगरपालिका आम्ही लढतो आणि निश्चित चांगलं यश मिळेल हे उद्याच्या निकालावरून आपल्याला दिसेल। तर बारामतीतलं आरक्षण उठवण्यासाठी गिरीश बापटांनी 50 लाख मागितल्याचा आरोप केलाय। गिरीश बापट यांनी त्याचा इन्कार केलेला आहे। तर अजित पवार काय म्हणाले होते आणि त्याला बापट यांनी काय उत्तर दिले ते आपण पाहूयात। त्यांनी सांगितलं की आता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुमच्या जागेवर आरक्षण पडलेलं। मी जाहीरपणे बारामतीच्या समोर सांगतोय, बारामतीकरांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती की अजित पवार बोलतो ते खरं बोलतो। त्यांनी सांगितलं की हो पडलेलं आहे ते आरक्षण आम्ही काढून देऊ, पण तुम्हाला आम्हाला आता 50 लाख रुपये द्यावे लागतील। त्यात हसावं का रडावं हाच मुद्दा आहे। त्याचं कारण की दादांना पैसे मागायची सवय आणि मला मतं मागायची सवय, त्यामुळे मी मतांकरता प्रचाराला फिरत होतो। असं काही झालेलं नाहीये। आमचे तिथले सगळे प्रमुख कार्यकर्ते, दिलीप खैरे वर्षानुवर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आहेत, बाळासाहेब महाराष्ट्र राज्याचे आमचे उपाध्यक्ष आहेत। त्यामुळे बारामतीत गेलो की ही सगळी मंडळी भेटतात आणि भेटणार। आता विरोधकांना आजपर्यंत स्थानच नव्हतं, ते मिळाल्यामुळे दादांच्या पायाखालची वाळू घसरली। आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। सिद्धार्थ, खरं तर आज सरासरी 60% वर मतदान पार पडलेलं आहे आणि अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। तर उद्या या सगळ्या मतदानाचा निकाल येणार आहे, काय माहिती मिळते?
बघ, लातूर जिल्हा हा आपल्याला माहीत आहे विलासरावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि लातूर जिल्ह्यातील 4 पैकी 3 नगरपालिका काँग्रेसकडे आहेत आणि 1 नगरपालिका राष्ट्रवादीकडे आहे। आता या ठिकाणी यावेळेस पहिल्यांदा जे आहे MIM उभा राहते आणि MIMचे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की MIMने सर्वप्रथम पाय ठेवला तो औस्यामध्ये आणि त्यानंतर MIM सगळीकडे आले। उदगीर आणि औसा या ठिकाणी जवळपास 50 ते 55% मतदार हा मुस्लिम आहे, त्यामुळे या ठिकाणी मुस्लिमांचं मतदान कुठं जातं यावर ही गणित अवलंबून आहेत। औशामध्येही बघू शकतो आपण, औशामध्ये काँग्रेसची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून आहे, मात्र 25,000पैकी 11,000 मतदान हे मुस्लिमांचं आहे, त्यामुळे आता मुस्लिमांचं मतदान या ठिकाणी निर्णायक आहे। उदगीरमध्येही आपण बघितलेलं आहे की त्या ठिकाणी स्थापनेपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, मात्र यंदा त्या ठिकाणी उदगीरमध्ये भाजप MIM आणि काँग्रेसमध्ये लढत आहे। औशामध्येही त्याच पद्धतीनं लढत आहे MIM काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये। आता संभाजी पाटील निलंग्यामध्ये कशा पद्धतीनं आपलं वर्चस्व कायम ठेवतात हे बघावं लागेल। एकंदरीतच आज मतदान जे झालेलं आहे ते 65 ते 75च्या मध्ये झालेलं आहे, मतदान वाढलेलं आहे आणि ज्यावेळेस मतदान वाढतं त्यावेळेस काहीतरी एक नवीन फंडा या ठिकाणी समोर बघायला येतो। आता बहुतांशी जर मुस्लिम मतदान पूर्णपणे झालेलं असेल आणि ते जर विभाजनाची खेळी जर यशस्वी झाली नाही तर काँग्रेसला उदगीर आणि औसा हा आपल्याकडे ठेवता येईल, मात्र जर मत विभाजनाचं जर खेळ या ठिकाणी केली गेलेली असेल आणि त्यात जर यशस्वी ठरले पक्ष तर मात्र उदगीर आणि औसा काँग्रेससाठी अवघड जाणार आहे। बरोबर, धन्यवाद सिद्धार्थ दिलेल्या या सर्व माहितीबद्दल। नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, मात्र आता नागरिक कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता आपण पाहूयात नागपूरमधल्या मराठा कुणबी मोर्चाचे अपडेट्स। नागपूरमधल्या मराठा कुणबी मोर्चावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सरकार मराठा आरक्षणापासून पळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय, तर मराठा समाजाचे मोर्चेकरी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यामुळे आता मराठा समाजाच्या मागण्यांवर खऱ्या अर्थानं संवाद सुरू झाल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी मराठा समाजाच्या मोर्चात मोठी एकी दिसलीय। नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून या मोर्चाला सुरुवात झाली होती, तर मोर्चात लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातील युवक युवती आणि नागरिक सहभागी झाले होते। याही मोर्चामध्ये मराठा समाजाची शिस्त पाहायला मिळते। मोर्चेकरांनी पहिल्यांदाच माननीय मुख्यमंत्री महोदयांना म्हणजे सरकारला निवेदन दिलं, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला, कारण याच्यातून चर्चेची सुरुवात झाली। प्रोॲक्टिव्हली सरकार काही ना काही करतेच आहे, म्हणजे अगदी परवासुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वसतिगृहांची घोषणा केली, पण मोर्चेकरी एकदा भेटणं हे आवश्यक होतं, ते आज झालं। मोर्चामध्ये नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि त्याला अतिशय सविस्तर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं। भविष्यामध्ये अशा प्रकारची एक एकत्रित बैठक करण्याचा निर्णय झाला। एक असा की सरकार आरक्षणाच्या बाबतीमध्ये अजिबात गंभीर नाही। सकल मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने प्रचंड मोर्चे या महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने निघालेले असताना सरकारने या संदर्भातली कुठलीच ठोस स्वरूपाची भूमिका घेतली नाही। उलट आरक्षणापासून कसं दूर राहता येईल याच गोष्टीवरती सरकारच्याकडनं त्या निमित्ताने भर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। बीडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। याच मुद्द्यावरून बीडमध्ये 2 ST ही फोडण्यात आल्यात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही तोडफोड करण्यात आली असून बीडमधल्या पाडाळशिंगी गावातली ही घटना आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी बस फोडणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। तर नागपुरात मराठा मोर्चा निघाला असतानाच कोल्हापूरमध्येही बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला होता। कोल्हापूरच्या प्रसिद्ध दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाला बहुजन समाजातल्या हजारो बांधवांनी हजेरी लावली होती। अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशा मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या। मोर्चेकरांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेकवर जाता जाता नजर हेडलाईन्सवर।
नागपूरमध्ये मराठा कुणबी मोर्चाची सांगता, शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मराठा आरक्षणावर सरकारची कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा केलं स्पष्ट. कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार, अॅट्रॉसिटी कायदा आणखी कठोर करण्याची मागणी. आणि आज नगर परिषदांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुणे आणि लातूर जिल्ह्यात 14 नगर परिषदांसाठी आतापर्यंत 60% वर मतदान. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे करमाळ्याची. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं सर्वच कामगारांना 13 डिसेंबर 2016 ते 31 ऑगस्ट 2017 पर्यंत कार्यमुक्त केलंय. कामगारांना कोणतीही कल्पना न देता संचालक मंडळानं या घेतलेल्या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड संताप आहे. सध्या आदिनाथ कारखाना राष्ट्रवादीच्या माजी आमदार श्यामल बागल यांच्या ताब्यात आहे, तर गेल्या 5 वर्षांपासून ते या कारखान्याचे चेअरमन आहेत. दरम्यान त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. चालू हंगामात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा गाळप बंद आहे, तर हंगाम बंद असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं लागतंय. दरम्यान 630 कामगारांना गेल्या 18 महिन्यांपासून पगारच दिलेला नाहीये. त्यातच संचालक मंडळानं कर्मचाऱ्यांना एका हंगामासाठी कार्यमुक्तीचा निर्णय दिलाय. संचालक मंडळानं कामगारांना विश्वासात न घेता कार्यमुक्त केल्यामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त होतोय. गेल्या 18-19 महिन्यापासून आमच्या पगारी झालेले नाहीत आणि जवळजवळ सर्वांचीच मुलं कॉलेजला आणि डिग्रीला शिकत आहेत आणि काहींचे मुलांची लग्नाची वेळ आलेली आहे, मुला-मुलींची. तरी सर्वांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. तरी यांनी अजूनपर्यंत 19 महिन्यातनं फक्त 3 महिन्याचा पगार दिलेला आहे आणि एक बोनस दिलेला आहे. जर हे असेच अजून त्यांनी नोटीस पण लावलेली आहे की 13/12/2016 पासून ते 31/8/2017 पर्यंत कामावर येऊ नका म्हणून. खुरपायला जातो तिथे 200 रुपये हजेरी आहे, तिथे 150 रुपये हजेरी घेतात आणि शिवाय इतकं काम तर करून घेतात आमच्याकडून की बस आमचं इतकं न बिला जाईल, पण आम्हाला गेल्याशिवाय पर्याय नाही. पातवरच पाणी देतात आम्हाला प्यायला, पातवर पाणी देतात आणि म्हणतात की कामगाराच्या बायका त्यांच्या काय पगारी द्यायच्या नाहीत. हे कुठं जाणार आहेत तेव्हा आमच्याकडेच येणार खुरपायला म्हणतात शेवट, असं बोलतात. तर आमची अशी विनंती की संचालक मंडळाने आम्हाला बेकायदेशीर कामावर घरी लावू नये. थकीत आमचे जे 19 कोटी रुपये थकीत आहेत, त्या 19 कोटीच्या रक्कम आमच्या शिल्लक रकमेतून, कारखान्याकडे शिल्लक असणाऱ्या रकमेतून साखर मोलाची विक्रीतून द्याव्यात आणि आम्हाला जो घरी लावण्याचा जो त्यांनी कुटील कारस्थान केलं आहे, तर ती कारस्थान त्यांनी माघारी घ्यावं व आमच्या लेकरा बाळाचा विचार करून त्यांनी आमच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी स्वतः सहानुभूती दाखवावी. अन्यथा आम्हाला याबद्दल आम्हाला जर त्रास झाला, आमच्या तर कर्मचारी एखादा मयत झाला, काय झाला, तर याला व्यक्तिशः संचालक मंडळ जबाबदार राहील. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण घेतो एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पहा फक्त IPL. नोटाबंदी आणि त्यानंतर ATM मधून मिळणारे अत्यल्प पैसे यामुळे सगळ्यात जास्त फटका बसतोय तो ग्रामीण भागातल्या गरजू रुग्णांना. मात्र अशा रुग्णांच्या मदतीला कोकणातलं डेरवणमधलं वालावलकर रुग्णालय धावून आलंय. प्रसंग आल्यानंतर पैसे जर उपलब्ध नसतील या नोटबंदीमुळे, तर मग त्या तो रुग्ण आहे त्याला तो उपचाराविना राहू नये यासाठी अतिशय आदर्शवत असा उपक्रम या BKL रुग्णालयाने राबवला आणि अजूनही तो चालू आहे. जवळपास आता महिना होत आला या सगळ्या स्कीमला, विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या. आणि अनेक पेशंट म्हणजे आता ही एक पेशंट आहे, तर इथे आपण बघितलं तर हिचं नाव मंगल गोरिवले आहे आणि ही वालोपेची आहे. आणि ही एक धुणीभांडी करणारी, मोलमजुरी करणारी महिला की जिला म्हणजे काहीच आधार नव्हता, घरी कोण नव्हतं, नवरा नाही, 2 मुलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ATM मधून कुठले पैसे येणार? किती दिवस झाले? कसला त्रास होत होता तुम्हाला? अपेंडिक्सचा त्रास होता. आता बरं आहे? हो, आता बरं. पैसे द्यावे लागले नाही, मोफत झालं ना हे? कुणी सांगितलं तुम्हाला हे इथे मोफत होतं? माझ्या मालकीने सांगितलं. आता बरं आहे का तुम्हाला? हो, बरं वाटतं. बरं आहे ना? असे अनेक रुग्ण की ज्यांना काहीच आधार नाही, अशा वेळी म्हणजे नोटबंदीच्या मुळे आलेलं संकट जे आहे ते आणखी त्याची दाहकता वाढू नये म्हणून
विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टने अतिशय सुत्याचा उपक्रम केला आहे. आपल्याबरोबर या रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर आहेत डॉक्टर सुवर्णा पाटील. डॉक्टर, मुळात नोटाबंदीनंतर जो प्रसंग उद्भवला इथे, सर्वसामान्य लोक आहेत, ग्रामीण भागातले आहेत, अनेक आजार आहेत, आणि तुम्ही हा जो उपक्रम सुरू केला, आज महिना होत आला, किती पेशंट्स तुमच्याकडे तुम्ही ट्रीट केले, कुठल्या आजाराचे, कुठल्या आजाराचे, आणि काय रिस्पॉन्स आहेत? त्यानंतर जवळजवळ 1100 पेशंट आम्ही आंतररुग्ण विभागात त्यांच्यावर उपचार केले आणि त्यामध्ये ॲक्सिडेंट असेल, हेड इंजुरी असेल, पॉलिट्रॉमाज असतील, गरोदरपणा, मातृत्व, सिझेरियन सेक्शन आणि असे अपेंडिक्स, हर्निया ह्यासारख्या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, ह्या सगळ्याला अतिदक्षता विभागात ॲडमिट करावं लागतं. CT स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी, सगळ्या रक्ताच्या चाचण्या, औषधं, आणि अशावेळी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे मग रुग्णालयाच्या प्रशासनाने निर्णय घेतला की आपण 20,000 पर्यंतची ट्रीटमेंट ह्यांना मोफत करू. आणि आमचं रुग्णालय हे मुळातच खेडेगावात असल्यामुळे त्या 20,000मध्ये जवळजवळ ही सर्व गोष्टी होऊ शकतात. बरोबर. हे सगळं करत असताना म्हणजे लोकांसमोर एक अडचण होती मुख्य, म्हणजे आता आजार अजूनही पैसे निघत नाहीत ATM मधून, फक्त 2,500 निघत आहेत. एखादा आजार म्हणजे अगदी तुम्ही आता जी नावं सांगितली त्याच्यापैकी एखाद्या आजारावर जरी ट्रीटमेंट करायची झाली तर आज किती खर्च येतो, म्हणजे तेवढाच ATM मधून नसल्यामुळे किती प्रॉब्लेम होऊ शकतो. साधारणपणे शहरामध्ये कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये, आणि मोठ्या आजारांना अतिदक्षता विभाग लागला तर लाखापर्यंत ट्रीटमेंट जाऊ शकते. पण हे हॉस्पिटल खेडेगावात लोकांसाठी असल्यामुळे अतिशय अल्प दरात आम्ही इथे उपचार करतो. त्यामुळे ह्या 20,000मध्ये आम्हाला पुरेशी आणि योग्य ट्रीटमेंट त्यांना करता आली आणि हजारो पेशंटचे जीव वाचवता आले. एवढ्या 1,000 म्हणजे 1100 पेशंट्स तुम्ही जवळपास आता हे केले. आता ही स्कीम महिना झालेला आहे जवळपास, आता आणखी चालू आहे का, म्हणजे तुमच्या ट्रस्टने काय ठरवलेलं आहे? अजूनही तशा प्रकारे लोकांकडे मुबलक पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत ही स्कीम आम्ही पुढे वाढवणार आहोत आणि 31 डिसेंबरपर्यंत कोणताही पेशंट जो आंतररुग्ण विभागात दाखल होईल त्याला 20,000पर्यंतची ट्रीटमेंट ही मोफत दिली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, डेअर 1, रत्नागिरी. आणि या बातमीसह आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.